श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमात आम्ही 15व्या अध्यायाच्या 1 ते 8 वचनांना शेवटी पाहिलं होतं. 7 आणि 8 वचनांमध्ये आम्ही पाहिलं की कशाप्रकारे शमशोन त्यांच्यावर सूड घेतो आणि त्यांना खरपूस मार देऊन त्यांची मोठी कत्तल उडवतो. खरे पाहिले असता ह्यामध्ये परमेश्वराच्या कार्याचा काहीच भाग नव्हता. इस्रायलांना सुटका देण्याशी त्याच्या ह्या वागणुकीचा, आचरणाचा काहीच संबंध नव्हता. त्याचे हे सूड घेणे वैयक्तिक होते. 9 ते 13 वचने सांगतात. 15वा अध्याय 9 ते 13 वचने. नंतर पलिष्टांनी चढाई केली व यहुदात तळ देऊन त्यांनी लेहीवर हल्ला केला. तेव्हा यहुद्यांनी त्यांना विचारले, तुम्ही आमच्यावर का हल्ला केला? ते म्हणाले, शमशोनाला कैद करून न्यावयाला आम्ही आलो आहोत. त्याने आमचे केले तसेच आम्ही त्याचे करणार आहोत. तेव्हा यहुदातले 3000 वीर एटाम खडकातल्या गुहेत जाऊन शमशोनाला म्हणाले, पलिष्टी आमच्यावर सत्ता चालवित असल्याचे तुला ठाऊक नाही काय? हे कसले संकट तू आमच्यावर आणले आहेस? तो त्यांना म्हणाला, त्यांनी माझे केले तसेच मीही त्यांचे केले आहे. ते शमशोनाला म्हणाले, तुला बांधून पलिष्टांच्या हवाली करण्यासाठी आम्ही आलो आहोत. शमशोन त्यांना म्हणाला, तुम्ही स्वतः माझ्यावर तुटून पडणार नाही अशी शपथ वहा. ते त्याला म्हणाले, नाही, पण आम्ही तुला घट्ट बांधून त्यांच्या हवाली करू. खरेच आम्ही तुला ठार मारणार नाही. मग त्यांनी त्याला 2 नव्या दोरांनी बांधून खडकावरून आणले. पलिष्टांवर प्रहार केल्यानंतर शमशोनाने जणू काही शत्रूला जागृत केले. त्यांनी त्याचा शोध सुरू केला आणि असे काही केले जेणेकरून त्याचेच लोक त्याला बांधून त्याला त्यांच्या हाती देतील आणि त्याच्यापासून पलिष्टांचे रक्षण व्हावे हा त्यांचा हेतू होता. 14वं वचन पहा. तो लेहीपर्यंत येऊन पोहोचला तेव्हा पलिष्टी त्याला पाहून जयघोष करू लागले. इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली. त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीने जळलेल्या तागासारखे झाले आणि हाताची बंधने गळून पडली. यहुदाच्या लोकांनी शमशोनाला, जो त्यांचा कैदी होता, त्याला लेही ह्या ठिकाणी नेले. हे ठिकाण पलिष्टांनी स्वतःच्या ताब्यात घेतले होते. शमशोनाला बांधलेल्या अवस्थेत पाहून शत्रूला फारच आनंद झाला आणि त्यांनी जयघोष केला. शमशोनाने भुजास बांधलेले दोर अग्नीने जळलेल्या सणासारखे करून दूर केले, जसे काहीच नाही. पुन्हा आपणाला ह्या पुरुषाची शक्ती ह्या ठिकाणी दिसून पडते. परंतु श्रोत्यांनो, लक्षात घ्या की त्याची ही स्वतःची शक्ती नव्हती. परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर आला. 15वं वचन पुढे आम्हाला सांगतं, मग गाढवाचे नवे जाभाड त्याला सापडले. ते हातात घेऊन 1000 लोकांना त्याने ठार केले. शमशोनाने जवळपास असलेले अवजार हातात घेतले, जे गाढवाचे एक जाबाड होते, आणि त्याने शत्रूवर आक्रमण केले. 1000 लोकांना त्यावेळी त्याने मारले. ह्या माणसाची शक्ती लक्षात घ्या. स्वतःच्या शक्तीत तो हे कार्य कधीच करू शकला नसता, परंतु परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर होता, ज्याने हे सर्व करण्याकरिता त्याला शक्ती पुरवली आणि हे कार्य त्याच्याकरिता संभव केले. त्याने इस्रायलांची सुटका करण्यास प्रारंभ केला. जर त्याने फक्त हाच उद्देश समोर ठेवला असता तर श्रोत्यानो, नक्कीच त्याला सफलता प्राप्त झाली असते. पण त्याने हा उद्देश समोर ठेवला नाही. पुढच्या अध्यायात आता आपण ह्याविषयी पाहणार आहोत. 16वा अध्याय, पहिली 2 वचने वाचूया. मग शमशोन गज्जा येथे गेला. तेथे त्याने एक वेश्या पाहिली व तिच्याकडे तो गेला. शमशोन तेथे आल्याची बातमी गज्जाकरांना लागताच त्यांनी घराला घेरा घातला आणि नगरवेशीत ते रात्रभर त्याच्या पाळतीवर बसले. सकाळी उजाडल्यावर त्याला ठार मारू असा विचार करून ते रात्रभर गुपचूप राहिले. शमशोन त्यांच्याकरिता एखाद्या खेळकरी मुलाप्रमाणे झाला होता. गज्जाकरास जेव्हा कळले की शमशोन त्या ठिकाणी आलेला आहे, तर त्यांनी त्यास वेढले आणि म्हटले, सकाळ उजेड झाल्यानंतर आम्ही त्याला पकडू. 16वा अध्याय 3रं वचन सांगतं, इकडे शमशोन मध्यरात्रीपर्यंत झोपून राहिला. नंतर उठून त्याने नगरवेशीचे दरवाजे आणि दोन्ही दारकसे ही अडसरासकट उखळून खांद्यावर घेतली आणि हेब्रोनाच्या पूर्वेकडील डोंगराच्या शिखरावर नेले. शमशोन मध्यरात्री उठला तेव्हा त्याला समजले की नगराचे फाटक बंद आहे. त्याने काय केले? त्याने नगराच्या वेशीची कवाडे आणि दोन्ही दारबाह्या ही धरून अडसरासहित उखळून खांद्यावर घेतली आणि तो त्या शिखरावर गेला. हे साधारणपणे 40 मैल दूर अंतरावर होते. त्याने जे केले ते एखाद्या
महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे किंवा किशोर वयातील मुलाने जी चेष्टा करावी तसे वाटते. हा शमशोन कधीच मोठा झाला नाही, मुलगाच राहिला. त्याच्या महान शक्तीने त्याने इस्रायलांची शत्रूंपासून सुटका करावी म्हणून त्याला बोलावण्यात आले होते. परंतु त्याने काय केले? फक्त स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. 4 वचन, 16 अध्याय 4 वचन वाचूया. नंतर सोरेक खोऱ्यातील दलिला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. ही शमशोनाची कथा आहे श्रोत्यानो. ही त्याची अधोगती आहे. हे त्याच्या जीवनातील सगळ्यात मोठे एक अपयश होते. सगळ्यात मोठा हा पराजय होता. हीच त्याच्या जीवनातील एक निर्बलता होती. त्याने त्या स्त्रीवर प्रीती केली. कुठलाही माणूस एकदम पापात पडत नाही, हळूहळू पडतो आणि हळूहळू सैतान त्याला स्वतःच्या पाशात गुरफटतो. वेश्या आणि कलावंतिणी यांच्यामध्ये त्याने स्वतःला गुरफटून घेतल्यामुळे देवाच्या त्याच्या बाबतीत असलेल्या पवित्र पुरुषासंबंधीच्या सर्व अपेक्षा नष्ट झाल्यात. परमेश्वराने त्याला मुद्दाम दिलेले आश्चर्यकारक बळकट शरीर त्याने एका सामान्य वेशेशी जडून ते भ्रष्ट करून टाकले. देवाच्या लोकांची सुटका करण्याऐवजी त्याचे मन दैहिक सुखात आणि विलासात गुंतल्या गेले. हे पवित्र शास्त्रात मोठ्या काळजीपूर्वक रीतीने दर्शविण्यात आले आहे. यहोवा परमेश्वराचे नाव उंचावण्याऐवजी तो आपल्या दैहिक वासना तृप्त करण्याकरिता स्त्रिया ढूंढत होता. दलिलाशी त्याचा असलेला संबंध म्हणजे महामूर्खपणाचा कळस होता. त्याचा घात करण्याचा ती प्रयत्न करीत होती, हे त्याला माहीत होते. तरीसुद्धा मागचा पुढचा विचार न करता त्याने विनाशात उडी घेतली. हळूहळू तो पूर्णपणे पापामध्ये गुरफटला गेला. श्रोत्यानो, पुष्कळदा आमच्या जीवनातसुद्धा असंच होतं. आज बऱ्याचशा लोकांना जर कोणते पाप नाश करीत आहे तर ते म्हणजे अनैतिक यौन संबंध. हे शमशोनाच्या जीवनाचे पाप होते. त्याने दलिला नामक स्त्रीवर प्रीती केली. जितकी माहिती आमच्या जवळ आहे त्यावरून आपण हे म्हणू शकतो की त्याने तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त शरीर सुख भोगण्याकरिता त्याने तिच्याशी संबंध जडवला. नंतर 6 ते 7 वचने वाचूया. दलिला शमशोनाला म्हणाली, तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि कशाने तुम्हाला बांधले असता तुम्ही जेर व्हाल हे कृपया मला सांगा. शमशोनाने तिला उत्तर दिले, धनुष्याच्या 7 नव्या वाद्यांनी मला बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईन. आता आपणाला खात्री पटली असेल श्रोत्यानो की दलिलाला शमशोनापेक्षा चांदीमध्ये अधिक रुची होती. पुन्हा एकदा बलिष्ठी सरदारांना शमशोनाला पकडण्याचा मार्ग सापडला. लक्षात घ्या की प्रथम तो तिला खोटी उत्तरे देऊन चिडवतो. उत्तरे देतो पण चुकीची. नव्या दोरांना तो काहीही जास्त ताकद न लावता तोडून टाकतो. तरी त्याच्या शक्तीचा उगम कोठून आहे हे तिला कळत नाही. 10 आणि 11 वचने वाचूया. 16 अध्याय 10 आणि 11 वचने. दलिला शमशोनाला म्हणाली, तुम्ही माझा उपहास करून माझ्याशी खोटे बोलला आहात. तुम्ही लबाडी करून मला फसविले आहे. तुम्हाला कशाने बांधावे हे आता तरी मला सांगा ना. तो तिला म्हणाला, कधी न वापरलेल्या नव्या दोरांनी मला आवळून बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईन. पुन्हा तो तिच्याशी थट्टा करीत आहे. त्याने कामास न लावलेल्या अशा नव्या दोरांनी त्याला कसून बांधण्याची तिला परवानगी दिली. आणि जेव्हा ती ओरडली, शमशोन पलिष्ठी तुझ्या खातात आहेत, तर त्याने धागा तोडावा तसे त्या दोरांना तोडले आणि त्यामुळे दलिला संतापली. ती कंटाळून गेली. 13 आणि 14 वचने पुढे सांगतात, दलिला शमशोनाला म्हणाली, आतापर्यंत तुम्ही मला खोटे सांगून माझी वंचना केली आहे. कशाने तुम्हाला बांधता येईल हे मला सांगा. तो तिला म्हणाला, माझ्या केसाच्या 7 बटा मागाच्या ताण्यात गुंफिल्या तर. मग तिने त्याचे केस मागाच्या फणीवर ताणून बांधले व ती त्याला म्हणाली, शमशोन, बलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहेत. तेव्हा त्याने झोपेतून जागे होऊन ती मागाची फणी व ताणा उखडून टाकला. श्रोत्यानो, त्याची शक्ती कशात आहे ही माहिती दलिलाला का हवी होती हेही तिने त्याला सांगितले, त्याला जैर करण्यासाठी. एका बाजूला प्रत्येकी 1100 चांदीची नाणी देणारे 5 बलिष्ठी सरदार, दुसऱ्या बाजूला 5500 चांदीच्या नाण्यावर डोळा ठेवणारी ही अतिलोभी स्त्री आणि तिसऱ्या बाजूला हा एक माणूस ज्याला देवाने निवडले होते. इस्रायलांचा शास्ता म्हणून उच्च पदासाठी देवाने त्याला पाचारण करून आशीर्वादित केले होते.
आता हाच माणूस दुर्बळ बनू लागला आहे. मला आपणाला सांगू द्या श्रोत्यानो, की ह्या माणसाच्या शेवटाची ही सुरुवात होती. केसाबद्दल उल्लेख करून तो सत्याच्या जवळ पोहोचला आहे, परंतु तो अद्यापही तिला चिडवित आहे. आणि जेव्हा ती म्हणते, शमशोन पलिष्टी तुम्हावर चालून आले आहेत, तेव्हा तो झोपेतून जागे होऊन ती मागाची फणी व ताना उखडून काढतो. नंतर 15 ते 17 वचने पहा. त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही, तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे कसे म्हणता? तुम्ही मला 3 वेळा फसविले आहे आणि तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही. तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला. म्हणून त्याने आपले हृदगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, माझ्या डोक्याला कधी वस्त्रा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवाचा असलेला नाजीर आहे. माझे मुंडन केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसासारखा होईन. 15व्या वचनात दलीला त्याला म्हणते, तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही, तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे तुम्ही कसे म्हणता? याच ठिकाणी आपण परिस्थितीच्या मध्यबिंदूवर येतो. शमशोनाचे तिच्यावर प्रेम नव्हते. याचाच अर्थ असा की यहोवाशी, परमेश्वराशी असलेले आपले नाते अबाधित राखण्याचा कसा तरी प्रयत्न करून तो अजून तग धरून राहिला होता. 16 आणि 17 वचनात आम्ही वाचले की तो दुबळा बनत चालला होता. तिच्या ह्या रोजच्या कटकडीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला. म्हणून त्याने आपले हृदगत तिला सांगितले. म्हणजे त्याने आपल्या मृत्यूच्या हुकूमनाम्यावर जाणून बुजून सही केले. तो पुढे काय म्हणतो? मी नाजीर आहे आणि ह्या शब्देचे चिन्ह म्हणजे माझे लांब केस. माझ्या डोक्यावर कधी वस्त्रा लागला नाही, कारण मी जन्मापासून देवाचा असलेला नाजीर आहे. श्रोत्यानो, किती आश्चर्यकारक शब्द आहेत. अजूनही तो स्वतःला देवाचा नाजीर मानतो. त्याची शक्ती केसात नसून परमेश्वराच्या आत्म्यात होती, जो त्याच्यावर आला होता. दलीला पाहत होती की हा किती मूर्ख आहे, आणि खरंच श्रोत्यांनो, तो मूर्ख होता. त्याच्या पदरी लाजीरवाण्या अपयशाची 20 वर्षे होती. देवाच्या गौरवासाठी त्याने कोणतेही कार्य केलेले दिसत नाही. नाजीरपणाची प्रत्येक शपथ त्याने मोडली. प्रत्येक दैहिक वासना त्याने पूर्ण करून घेतली. 18 ते 20 वचने सांगतात, त्याने आपले सारे हृदगत सांगितल्याचे पाहून दलीलेने पलिष्ठांच्या सरदारांना बोलावणे पाठविले व सांगितले की आणखी एकदाच या, कारण त्याने आपले सारे हृदगत मला सांगितले आहे. तेव्हा पलिष्ठांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले. तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपविले आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या 7 बटांचे मुंडन करविले. ती त्याला सतवू लागली आणि तो निर्बल झाला. ती त्याला म्हणाली, शमशोन, पलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहेत. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले. पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे ह्याची त्याला कल्पना नव्हती. श्रोत्यानो, जेव्हा तो झोपी गेला तेव्हा दलीलाने आपले कार्य केले. शक्ती त्याच्या केसात नव्हती. शक्ती परमेश्वराच्या आत्म्यात होती, जो त्याच्यावर उतरला होता. आज आमची सुद्धा आत्मिक शक्ती विधींमध्ये, धार्मिक संस्कारांमध्ये नाही. एका विश्वासू व्यक्तीची, अर्थात येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची शक्ती परमेश्वराच्या आत्म्यात असते आणि ती नेहमीच राहते. शमशोन त्याच्या लोकांचा न्यायाधीश होण्याकरिता बोलावण्यात आला होता. त्यांची पलिष्ठांच्या दास्यातून सोडवणूक करण्याकरिता त्याची निवड करण्यात आली होती. परंतु आम्हाला दिसतं की तो वासनेने भरलेला पुरुष आहे. आता इकाबोध म्हणजेच गौरव नाहीसे झाले होते. त्याच्या जीवनावर लिहिण्यात आले की त्याने कधीच काहीच कार्य केले नाही, युद्ध जिंकले नाही, त्याने इस्रायलांना कधीच गोळा केले नाही. यौन ह्या माणसाच्या जीवनाला धुळीस मिळविण्याकरिता कारणीभूत ठरले. हा माणूस ज्याला परमेश्वराने स्वतःच्या कार्याकरिता निवडले होते, परंतु तो स्वतःच्या वाईट गुणांमुळे, वासनांमुळे परमेश्वरापासून दूर गेला आणि परमेश्वराचे कार्य करू शकला नाही. 21 ते 23 वचने वाचूया. पलिष्ठांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशांच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळावायला लावले. पण त्याचे मुंडन झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. नंतर पलिष्ठांचे सरदार आपल्या दागोन नामक देवाप्रित्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले. ते म्हणू लागले, आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे. आता आपण ह्या माणसाच्या भयंकर अंताकडे येत आहोत. श्रोत्यानो, त्याचे डोळे फोडण्यात आले आणि त्याला तुरुंगात धान्य दळण्याकरिता सांगण्यात आले. जनावरांप्रमाणे
कठीण काम त्याला करावे लागले. तुरुंगात असताना त्याचे केस पुन्हा वाढू लागले. तो पश्चातापाने भरलेला माणूस होता. 25 ते 27 वचने पहा. ते आनंदाच्या भरात म्हणाले, शमशोनाला समोर आणा, म्हणजे तो आपली करमणूक करील. तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणविले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबामध्ये उभे केले. आपला हात धरणाऱ्या मुलाला शमशोन म्हणाला, ज्या खांबावर हे मंदिर आधारलेले आहे ते मला चाचपू दे, म्हणजे मी त्यांना टेकेन. श्रोत्यांनो, बलिष्ठांचा आनंदोत्सव चालला असताना शमशोनाची थट्टा करावी म्हणून त्यांनी त्याला दागोनाच्या मंदिरात आणले. 28व्या वचनात आम्हाला वाचायला मिळतं की शमशोनाने परमेश्वराचा धावा केला. त्याने म्हटले, हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्यावेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी बलिष्ठांचा एका झटक्यात बदला घेईन. आणि परमेश्वराने त्याला बळ दिले आणि त्याने आपले सर्व बळ एकवटून ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरते समय ठार मारलेले लोक त्याच्या साऱ्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की किती दुःखद अंत ह्या व्यक्तीचा झाला. आता आपण 17वा अध्याय पाहणार आहोत. 17व्या अध्यायात मिखाने केलेली मूर्तीपूजा आम्हाला वाचायला मिळते. 17 ते 21 अध्यायांमध्ये आमच्या समोर इतिहासाचे तत्वज्ञान जे ह्या पुस्तकाच्या प्रारंभी सांगण्यात आले होते ते ठेवण्यात आले आहे. श्रोत्यांनो, कोणतेही राष्ट्र 3 प्रकारे अधोगतीला निम्र स्तराला पोचते. एक तर धार्मिक त्यागवृत्ती, दुसरी गोष्ट नैतिक वाईटपणा आणि तिसरी गोष्ट राजकीय बेबंदशाही. मंदिरामध्ये नैतिक अधोगतीला सुरुवात होते, नंतर घरात आणि शेवटी राष्ट्रात. ह्या प्रकारे एक राष्ट्र धुळीस मिळते. आपल्याविषयी अधिक वाढविण्याच्या इच्छेने दानवंशाच्या लोकांमध्ये ह्या धर्मत्यागाची सुरुवात होते. मूर्तीपूजेमध्ये पडण्याची ही आणखी एक वेळ होती आणि ह्याचा मागोवा मिखाच्या घरातून मिळतो, ज्याला त्याच्या आईने बिघडवले होते. मिखाने ज्या पुरोहिताला त्याच्या मूर्त्यांची काळजी घेण्याकरिता ठेवले, त्याने दानाला त्याच्या स्वार्थी योजनेप्रमाणे करण्यास सल्ला दिला. हा सल्ला त्याने भाड्याने ठेवलेल्या पुरोहिताचे एक फार गोड असे संभाषण होते. 17वा अध्याय पहिले 2 वचने सांगतात, एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात मिखा नावाचा एक मनुष्य राहत होता. तो आपल्या आईला म्हणाला, जी 1100 चांदीची नाणी तुझ्यापासून हिरावून नेण्याबद्दल तू शाप दिला होतास आणि ज्याबद्दल तू माझ्याजवळ बोलत होतीस, ते पैसे माझ्याजवळ आहेत, मीच ते घेतले होते. तेव्हा त्याची आई म्हणाली, बाळा, परमेश्वर तुझे कल्याण करो. मिखा एका बिघडलेल्या पोरट्याचे उदाहरण आहे. तो त्याच्या आईचा लाडका मुलगा आहे. त्याला माहीत होते की त्याची आई काही पैसे जुळवून ठेवीत आहे आणि त्याने ते पैसे चोरण्याचा निश्चय केला. त्याच्या आईला ते पैसे कोणी चोरलेत ह्याची कल्पना नव्हती, म्हणून ती त्या चोराला शाप देते. तो मी ते चोरले आहे हे कबूल करतो. त्याला शिक्षा करण्याऐवजी तू हे चुकीचे केले आहे हे सांगून रागवण्याऐवजी ती म्हणते की माझ्या पुत्राचे परमेश्वर अभिष्ट करो. 3रं वचन, त्याने ती 1100 चांदीची नाणी आपल्या आईला परत केल्यावर ती म्हणाली, माझ्या मुलाच्या हितासाठी माझे हे पैसे मी परमेश्वराला मनापासून समर्पित केले आहेत. ह्यांची एक कोरीव मूर्ती व एक ओतीव मूर्ती करावी म्हणून हे पैसे मी आता तुला परत करते. श्रोत्यानो, आज सुद्धा अनेक लोक विश्वासात स्थिर नाहीत, कायम नाहीत. त्या बाईने ते पैसे परमेश्वराकरिता दिले होते, पण त्यांचा उपयोग मूर्ती बनविण्याकरिता करण्यात येत होता. पुष्कळसे असे समूह आहेत जे परमेश्वराच्या नावाने पैसा घेतात आणि सामाजिक कार्यक्रमाकरिता, पार्ट्यांकरिता त्याचा उपयोग करतात. ते म्हणतात की हे पैसे परमेश्वराला अर्पण करण्यात आलेले आहेत, परंतु प्रत्यक्षात त्या पैशांचा उपयोग सुखविलासाच्या गोष्टींमध्ये ते करून घेतात. 5 आणि 6 वचने सांगतात, ह्या मिखाचे एक देवघर होते. त्याने एक एफोद आणि मूर्ती तयार केली व आपल्या एका मुलाला दीक्षा देऊन आपला पुरोहित नेमले. त्या काळी इस्रायलांवर कोणी राजा नव्हता, जो तो आपल्याला योग्य दिसेल तसे करीत असे. ह्या अध्याय श्रोत्यानो, आम्हाला खरोखरच इस्रायल राष्ट्राला आध्यात्मिक रूपाने जी उतरती कळा लागली होती त्याचे स्पष्ट प्रगटीकरण आढळते. एक असा माणूस आम्हाला आढळतो जो हे समजतो की त्याच्याजवळ एक लेवी पुरोहित म्हणून आहे आणि तेच आवश्यक आहे. खरं श्रोत्यानो, अशा प्रकारची विचारशैली असणे किती भयंकर आहे. तरी मिखाला परमेश्वराच्या आशीर्वादांची अपेक्षा होती आणि आज सुद्धा कितीतरी असे लोक आहेत जे परमेश्वराच्या आज्ञांच्या आणि वचनांच्या एकदम विरुद्धात कार्य करतात
आणि त्यांना वाटतं की आम्ही फार धार्मिक आहोत, चांगले करत आहोत आणि परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देणार आहे. जर आपण ह्यामधून एक आहात श्रोत्यानो, तर आजच सतर्क व्हा. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देवो.